चुकीचं बोलले आणि लेडीज ती 100% शेवटपर्यंत त्याला माफी मागायला लावल्याशिवाय आम्ही वर जात नाही तर खाली अलीकडे सोडलं तरी चालेल. आम्हाला पिण्याचं तिकीट घ्या तुंगत मध्ये सोडा. ती ड्रायव्हरला विचारतात की तुम्ही सोडणार आहे का म्हणून. ड्रायव्हर सरळ आम्हाला असं उत्तर देतात. पंढरपूरच्या स्टँडला आलो होतो, आम्हाला म्हणले कोल्हापूरच्या बसमध्ये बसा. आम्ही बसल्याच्या नंतर आम्हाला तुंगाचा स्टॉप घेत नाही म्हणले आणि आम्हाला अंबाबाईच्या पटंगामध्ये निम्म्यामध्ये सोडून गेले. त्याच्यानंतर आम्हाला म्हणतात तुम्ही बसत आमच्या बोखंडीवर बसताय का. ही बोलण्याची पद्धत आहे का कंडक्टरशी. तुम्ही जबरदस्ती करा, तुम्ही आमच्या जबरदस्ती बोखंडीवर बसा. हा लेडीजला प्रश्न विचारायची त्यांची गरज नाहीये. आणि पहिली गोष्ट म्हणजे लेडीज साठीच ही बस आहे, तर लेडीजला प्रत्येक ठिकाणी संध्याकाळी त्यांनी उतरवलं पाहिजे. आमची ही अपेक्षा आहेत. आणि मी 5 जण आहेत, एक लेडीज जी आहे ती गरोदर आहे, तिला पण उतरवलंय तिथं आणि सरळ सरळ जबरदस्ती करतात की ही गाडी काय तिथं थांबत नाही. आमची सोय झाली पाहिजे, कारण की तुंगतला खरंच गाड्या थांबत नाही सर. लेडीजची लय अपघात होती. आम्ही 11 वाजेपर्यंत इथं काढले, आम्ही घरनं बोलवतो. आम्ही पण जॉब करतो म्हणून आम्ही येतोय. आणि हे सगळं लाडकी बहीण जी आहे ती सगळं आहे ते आम्हाला मान्य आहे, पण ह्यांनी आमची गैरसोय नाही करायला पाहिजे. आम्हाला एका एसटीनं आम्हाला खाली उतरवली, सुट्टे पैसे नाहीत म्हणून. ही पोरगी गरोदर आहे. हा, आणि त्या सरला बी म्हणला कंडक्टर आमची पोरगी गरोदर आहे, सोडा. काय विषय आला नेमका? आम्ही पण पंढरपूरच्या स्टँडला आलो होतो, आम्हाला म्हणले कोल्हापूरच्या बसमध्ये बसा. आम्ही बसल्याच्या नंतर आम्हाला तुंगाचा स्टॉप घेत नाही म्हणले आणि आम्हाला अंबाबाईच्या पटंगामध्ये निम्म्यामध्ये सोडून गेले. आणि आम्ही जरा बोलल्याच्या नंतर आम्हाला म्हणतात तुम्ही बसत आमच्या बोखंडीवर बसताय का. ही बोलण्याची पद्धत आहे का कंडक्टरशी. सोलापूरला जाते, धाराशिवला जाते, मोहोळ घेते, पेनूर घेते, मग तुंगाचा स्टॉप का घेत नाही ती. आम्ही एवढं पण म्हणलं की त्यांना आम्हाला पेनूरचं तिकीट काढा, आम्हाला उतरावं तर उतरवत नाही म्हणले. आणि ड्रायव्हरला सरळ सरळ विचारतात की नाही, ड्रायव्हरला सरळ सरळ विचारतात की नाही तुम्ही तुंगत स्टँडला सोडणार आहे का. आम्ही सांगितलं की आम्हाला ब्रिजच्या खाली उतरवलं तरी चालेल, पण नाही. ड्रायव्हरला सरळ सरळ विचारतात तुम्ही उतरवणार. आणि ड्रायव्हर आम्हाला हा प्रश्न तिकडून येतोय ड्रायव्हरचा की आम्हाला तुम्ही जबरदस्ती करा, तुम्ही आमच्या जबरदस्ती बोखंडी बसा. हा लेडीजला प्रश्न विचारायची त्यांची गरज नाहीये. आणि पहिली गोष्ट म्हणजे लेडीज साठीच ही बस आहे, तर लेडीजला प्रत्येक ठिकाणी संध्याकाळी त्यांनी उतरवलं पाहिजे. आमची ही अपेक्षा आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे तुंगतला उतरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की ना आम्हाला जर आमच्याकडे सुट्टे पैसे असले तर आम्हाला बसमध्ये बसा म्हणून अशी तक्रार करतात. नाही ऑनलाईन शक्यतो चालतंय, नाही चालत ह्याचं काय आम्ही सांगू शकत नाही, पण आम्हाला जर सुट्टे पैसे असेल तरच गाडीत बसा म्हणून आग्रह करतात. मोफतचं काय माहिती नाही, पण आता तर आम्ही हाफ तिकीट देतात आम्हाला, पण हाफ तिकीट मध्ये सुद्धा आम्हाला सुट्टे पैसे असेल तर बसा म्हणतात. आणि आता आमच्याकडे सुट्टे पैसे होते, आमच्या पर्स मध्ये पण आहेत, पण त्यांनी आम्हाला अंबाबाई पटंगातच उतरले, आमच्याशी वाद घातले. आणि दुसरे इष्टीतले जेंट्स लोक म्हणतात की तुम्ही जबरदस्ती करताय. आम्ही जबरदस्ती करणार, कारण ही सगळ्या बस आमच्यासाठीच येत्या. आम्ही बस काय आग्रह करतोय तर आम्हाला संध्याकाळचा उशीर झाला होता, 8 वाजून गेल्या होत्या. आम्ही एवढं सुद्धा म्हणलं आम्हाला तिथं उतरावा, पेनूचं तिकीट घ्या ना, आम्हाला तिथं उतरवत. सरळ सरळ त्यांना विचारतात. गाडीचा नंबर आहे आमच्याकडं, कोल्हापूर धाराशिव गाडी होती. आम्ही 5 जण आहेत, एक लेडीज जी आहे ती गरोदर आहे, तिला पण उतरवलंय तिथं आणि सरळ सरळ जबरदस्ती करतात की ही गाडी काय तिथं थांबत नाही. आम्ही काय त्यांना बोललो नाही, पण ते सरळ सरळ आम्हाला म्हणतात की तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करताय. अजून काय तर आम्ही काय बोखंडीवर बसताय तुम्ही जबरदस्ती आमच्या, आम्ही काय तिथं गाडी थांबवत. तक्रार केली का तुम्ही आता? काय आम्ही तिथं सांगितलंय. ते म्हणले आम्ही सकाळी आल्यानंतर आम्ही त्यांना साहेबांशी बोलून त्यांच्याशी संवाद करून. आणि मी एवढं पण म्हणलं की त्यांना आमची सोय झाली पाहिजे, कारण की तुंगतला खरंच गाड्या थांबत नाही सर. लेडीजची लय अपघात होती. आम्ही 11 वाजेपर्यंत इथं काढले, आम्ही घरनं बोलवतो. आम्ही पण जॉब करतो म्हणून आम्ही येतोय. आणि हे सगळं लाडकी बहीण जी आहे ती सगळं आहे ते आम्हाला मान्य आहे, पण ह्यांनी आमची गैरसोय नाही करायला पाहिजे. आम्हाला एवढं गाड्या थांबतात आणि कुठल्या थांबत नाहीत. अकलूज गाडी थांबते, कोल्हापूर पण बाकीचे थांबत नाही. आणि सगळ्या गाड्यांना स्टॉप आहे तुंगतचा, पण ती थांबत नाही. एका एसटीनं आम्हाला खाली उतरवली, सुट्टे पैसे नाहीत म्हणून. ही पोरगी गरोदर आहे. हा, आणि त्या सरला बी म्हणला कंडक्टर आमची पोरगी गरोदर आहे, सोडा. जेंट्स असो किंवा लेडीज असो, कंडक्टर बसमध्ये चढूच देत नाहीत आणि तुंगतला तर नाहीच नाही बोलतात. तुंगतची बस म्हणल्यावर अधून मधून उतरवतात, नाहीतर इथून तर उतरवतात. ते पण नीट पण बोलत नाही, बेइज्जती करून उतरवतात. म्हणजे बस ही लेडीज साठी, पण लेडीजची अजिबात इज्जत करत नाही. आम्ही तुम्हाला पैसे देऊन तिकीट काढतो, पण तुम्ही आमची काहीच किंमत नसल्यासारखं ना, म्हणजे नाही का एखाद्याला फुकट चढवलं का तुम्ही चढवता आणि हे नाही का उपकार केल्यासारखं तुम्ही आम्हाला तुंगतचा स्टॉप घेता. आमच्याकडे सुट्टे पैसे असून सुद्धा तुम्ही आम्हाला भिकाऱ्यासारखं वागवता.
तर मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे, ज्या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी करतात मान्य आहे, परंतु असा ह्या मोठा प्रॉब्लेम तुंगतचा आहे आणि या तुंगतला काही बसेस थांबत नाही. तुंगतला खाली बोगदा झाल्यामुळं वर बसेस येत नसल्यामुळं शाळकरी मुलं असतील किंवा इतर महिला असतील, कामगार येणारे असतील, अशांना प्रॉब्लेम येतो. परंतु जर बस थांबत नसेल तर महिलांना इथंच त्यांनी सांगितलं पाहिजे की आमची बस इथे थांबत नाही. जर इमर्जन्सी जर संध्याकाळची वेळ असेल तर कृपया या महामंडळाने महिलांना वर सोडलं पाहिजे. कारण की एसटी जर तुंगतवरून जात नसेल तर ठीक आहे की बाबा तिथे त्यांना तिथं उतरवलं पाहिजे होतं. परंतु या अशा ठिकाणी रात्री कमीत कमी 8:30 ते 9 वाजता जर ती एसटी त्या ठिकाणी महिलांना उतरवत असेल आणि ह्या ठिकाणी बघायला गेलं तर एक महिला म्हणजे अशी ते दवाखान्यासाठी आली होती आणि दवाखान्यातून घरी जात असताना देखील या ठिकाणी त्यांना उतरण्यात आले. तर लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जो कुणी यांना अपशब्द महिलांना वापरलेला आहे त्याच्यावरती कारवाई होणं फार महत्वाची गोष्ट आहे असं वाटतं. आणि इथलं जे आगार प्रमुख आहे या आगार प्रमुखनी याच्यावरती तातडीने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जावा. तर पाऊस येतोय, या महिलांनी जायचं कुठे मला सांगा. एवढ्या पावसामध्ये कुठं जाणार आहेत, तुंगतला काय करणार आहेत मला सांगा, कशा पोहोचणार आहेत. इथलं सांगायला पाहिजे ना, थांबत नाही किंवा लेडीज आहेत, पाऊस चालू आहे, त्यांनी एक प्रेग्नेंट लेडीज आहे. कसं झालं की सर तुमचा इथं बसले स्टँडवर ना त्यांनी तिथं पण कल्पना दिली नाही ड्रायव्हर कंडक्टर ड्रायव्हरने इथंच सांगायला पाहिजे ना. नाही पण ह्याने म्हणजे बसले गाडीत आणि त्यांचं खाली कसं झालं ना तिथे. आता झालाय का विषय, इथनं बसताना बसले ते तुंगतला उतरायचं म्हणून, बरोबर. तिथं आंबाबाई स्टॉपच्या पुढं फुलावर गेल्यावर फुलावर उतरवले. एक महिला प्रेग्नेंट आहे, त्यांनी सांगितले की त्यांनी मी त्यांना म्हणलं 5 लेडीज आहेत. मी त्यांना दुसऱ्या पण गाडीत बसवायसाठी गेलतो तिथं पण ती म्हणली आमची गाडी पण पावसात तिथं उतरवले नाही बरोबर आहे त्यांची चूक झाली. आणि त्यात नाही त्या गाडीची तक्रार घ्या आणि त्या गाडीवर कोण कंडक्टर आणि ड्रायव्हर आहेत त्यांचं नाव द्या. सरी पोलीस स्टेशनला बी कंप्लेंट देतो, त्यांचं नाव पण द्या. नावं नसते ती नाही तुमच्याकडे असणार बॅच नंबर द्या, त्यांनी रितसर जातील आणि तिथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतील. कारण बोलण्याची पद्धत नाही कंडक्टर लोकांचे ड्रायव्हर. आणि नेती नाही म्हणे आम्हाला तुंगतला बस पाहिजे. नाही मी त्यांना ते आमच्याशी बोललेले आहेत, आम्हाला त्यांनी सांगितलं आम्हाला बसमध्ये बसवायला. आता पण त्यांना पाठवायचं असेल जायचं असेल तर मी त्यांना दुसरी गाडी पण जावं म्हणलं. दुसऱ्या गाडीने जातील ही झालं हो, आम्हाला झालं तुम्ही सहकार्य करणार. त्यांनी तिथं सोडलं ही मी मान्य करतो की त्यांनी पण त्यांनी इथं सांगितलं असतं तुमचं थांबा असतं आम्ही त्यांना बोललो असतो. आता आमचं पण काही दोष नाही. त्यांनी तिथं सोडलं तर त्या ड्रायव्हर त्यांना म्हणलं मी सकाळी साहेबांसमोर येते त्यांना उभा करतो ही सुद्धा बोललो मी सर. आणखी काय आणि प्रत्येकाचं आहे तुमचं सांगून द्या. आणि मी पण ग्रामीण मधला माणूस आहे, मला माहिती आहे अनुभव आहे काय असते. पण ही पण चुकीचं आहे ना त्यांचं, महिलांना अशील भाषेत बोलले. बोललंय मग त्यांनी सांगितलं मला, मी तरी पण म्हणलं की माझे साहेब सकाळी 9 वाजता नाही तुमचे इथं तुमच्या इथं जर तक्रार देणार तुम्ही बॅच नंबर द्या, त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये बी कंप्लेंट करणार. देतो सर, देतो. आणि मी त्यांना पाठवायसाठी सुद्धा गेलो विचारत त्यांच्यापाशी जाऊन मराठवर त्यांना जायचं आम्हाला तुंगसाठी गाडी पाहिजे. आम्ही एकच लेडीज नाही तर सगळे लेडीज आहेत की संध्याकाळी प्रवास करतात, त्यांच्यासाठी गाडी आम्हाला पाहिजे. पुलाच्या अलीकडे तर सोडलं पाहिजे महिला म्हणून, बाकी काय नाही. या गे लवकर स्टँडवर पलीकडे महिला मूर्ती झाला कंडक्टरने आम्हाला नियमाने तिकीट दिलंच पाहिजे आणि कंडक्टरला आम्हाला तुंगतलं तिकीट आहे आम्हाला हे पण माहिती. आणि हा विषय तिथं झाल्यामुळं हा ना तिथं झाला असतं तर मी इथंच क्लिअर केला असतं. सगळ्याच गाड्यांना तुंगतलं तिकीट आहे पण नीटने आम्हाला ते काय म्हणतात ही सरळ सरळ बघा ह्याचं तिकीट नाही म्हणून त्यांनी सगळं मान्य केलं असलं तर ती त्यांची चूक आहे. सरळ सरळ म्हणतात की गाडी काय ती चालवतात, गाडी आम्ही चालवतो. गाडी जर तुम्ही चालत असाल तर ह्यांना सगळं माहिती असताना गाडी कुठं कुठं थांबते. तुम्ही संध्याकाळ तुम्ही गाडीतनं खाली उतरलं ती चिठ्ठी घेऊन येता कुठं कुठं गाडी थांबली, काय काय झालं, किती कधी काय काय झालं ते तुम्ही सगळं दाखवता. मला त्या चिठ्ठी दाखवताना गाडी कुठं कुठं थांबणार, कुठल्या गावाला जाणार हे सगळं त्याच्यात लिहिलेलं असतं. तुम्ही सरळ सरळ आम्हाला तसं का म्हणताय की गाडी तुंगत थांबत नाही म्हणून. एक जणांचं 4 जणांना नाव टाकली तरी चालतील का? थोडं सोडा वर जात नाही तर खाली अलीकडे सोडलं तरी चालू. आम्हाला पिण्याचं तिकीट घ्या तुंगत मध्ये सोडा. ती ड्रायव्हरला विचारतात की तुम्ही सोडणार आहे का म्हणून. ड्रायव्हर सरळ सरळ आम्हाला असं उत्तर देतात. ड्रायव्हरचा विषय येत ना, ड्रायव्हरला काही कंडक्टर जिथं घंटी वाजवली तिथं थांबणार चालू. चुकीचं आहे. अहो पण नाही पण म्हणतात की ते कंडक्टर सर
म्हणतात की ते आम्हाला म्हणतात की तुम्ही काय आमचा एक शब्द लावून बसा. एक शब्द तुम्ही चुकीचा बोललाय आणि लेडीज 100% शेवटपर्यंत त्याला माफी मागायला लावल्याशिवाय आम्ही शकत नाही. आता यांच्याकडनं आहे ना ते